सिंधुदुर्गातील मालवणमध्ये एकनाथ शिंदेंची भव्य सभा, रवींद्र चव्हाण यांना काय उत्तर देणार याकडे लक्ष. कणकवलीमध्ये निलेश राणेंनी केलं शिंदेंचं स्वागत. महायुतीत झालेल्या वादानंतर आम्ही निलेश सोबत असल्याची शिंदेंची ग्वाही. कोडवडमध्ये धमकी काय देता, उघडपणे धमकी देऊन टाका, कुणाला घाबरता. निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर हल्ला बोल, तर परिस्थिती आटोक्यात आणायचं बघा, निलेश राणेंचा खोचक सल्ला. पालकमंत्र्यांचा आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे. मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवर निशाणा. बदलापुरात निवडणुकीच्या 6 जागांसाठीचं मतदान पुढे ढकलल्यानं गोंधळ. निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार आणि नागरिकांमध्ये बाचाबाची. डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. निवडणुकीवरील आक्षेपांमुळे राज्यातील काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. बारामती, नगरसह साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणमध्ये काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या. युगेंद्र पवार आज लग्नबंधनात अडकणार. आत्या सुप्रिया सुळेंचा झिंगाट डान्स. सुनेत्रा पवार, पार्थ पवार सुद्धा उपस्थित. रांची वनडेमध्ये विराट कोहलीनं ठोकलं शतक. कारकिर्दीतील 52वे एकदिवसीय शतक. सांगोल्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं करणार असल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलंय. नगर परिषद निवडणुकीत प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दौंडमध्ये वाहतूक कोंडीचा फटका बसला. दौंड हेलिपॅड ते गांधी मैदान सभास्थळी जात असताना दादांचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकला. सभेत वेळेत पोहोचण्यासाठी दादांनी चक्क चालत सभास्थळ गाठलं. तिजोरीची चावी तुमच्याकडे असली तरी मालकी आमच्याकडे असल्याचा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला होता. यावर अजित पवारांनी पुन्हा एकदा भाष्य करत राज्याची तिजोरी जनतेच्या मालकीची असल्याचं म्हटलं. गेल्या काही दिवसांपासून मला एकट्यालाच टार्गेट केलं जातंय, मात्र त्यांनी मला कितीही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांच्या टार्गेटमध्ये कधीच बसू शकत नाही असं म्हणत धनंजय मुंडेंनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. धनंजय मुंडे नावाचा एकच माणूस सर्वांच्या नजरेत सलतोय असंही ते म्हणाले. शेंदुरणीत गिरीश महाजनांची सभा पार पडली आणि यावेळी बोलताना विरोधकांचं डिपॉझिट जप्त करा, जामनेरमध्ये एकाचाही डिपॉझिट वाचणार नाही असा विश्वास व्यक्त करत महाजनांनी मतदारांना साथ घातली. परभणी जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपालिका असलेल्या पाथरी नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला. मागील 35 वर्षांपासून या ठिकाणी वर्चस्व असलेले माजी आमदार आणि काँग्रेस नेते बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवले. यावेळी जनता देखील आमच्या पाठीशी उभी राहील अशी आशा जी आहे ती जुनेद दुर्राणी यांच्याकडून व्यक्त करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमधला वाद विकोपाला गेला. निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी छापा टाकून पैसे वाटपाचा आरोप केला होता आणि त्यानंतर निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार नितेश राणेंनी निलेश राणेंना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप केला होता आणि यावर आता बळीचा बकरा कोण बनणार हे 3 तारखेला कळेल असं प्रत्युत्तर निलेश राणेंनी दिलं. जव्हारमध्ये मंत्री आशिष शेलारांच्या नेतृत्वात प्रचार फेरी काढण्यात आली. आमचे तंत्र, विचारतंत्र आणि सेवा तंत्र विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकू असा विश्वास आशिष शेलारांनी व्यक्त केला. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि राज्यात सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात नगरपालिका निवडणुकांमध्ये खरी लढत ही महायुतीमध्येच असून सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपचेच निवडून येतील असा विश्वास जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातील 4ही नगर परिषदेत भाजपचा नगरसेवक निवडून येईल असंही रावल यांनी स्पष्ट केलं. जालन्याच्या अंबड नगरपालिकेवर भाजपने एक हाती सत्ता येणार असल्याचा दावा केला. विरोधकांचा सुपडा साफ होणार असं म्हणत आमदार नारायण कुचे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
भंडाऱ्याच्या प्रचार सभेतून परिणय फुकेंनी आमदार बोंडेकरांवर जोरदार टीका केली आहे, तर काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. नवी मुंबईतील उरणमधील भाजपचे उमेदवार नंदकुमार लांबे यांनी चक्क मतदान केंद्रावरच कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी संतप्त नागरिकांनी नंदकुमार लांबेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रातून हाकललं. पेणमध्ये धर्माचं राज्य येणार, भ्रष्ट माणसांना तडीपार करणार असं म्हणत शिशीर धारकर यांनी भाजप आमदार रवी पाटलांवर निशाणा साधला. पेणमधील गांधी चौकात आम्ही पेणकर विकास आघाडीची सभा पार पाडली. यावेळी ते बोलत होते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरपालिकेत चुरशीची लढत पाहायला मिळते. विकास आणि भयमुक्त वातावरण देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार चेतना शर्मा यांनी दिली. शहरातून रॅलीही काढण्यात आली. अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेतील आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता गवळी यांनी घोडागाडीवरून प्रचार केला. प्रदूषणाबाबत जनजागृती आणि चांदूर रेल्वेची ओळख कायम राहावी यासाठी अनोखा प्रचार करत असल्याचं नम्रता गवळी यांनी स्पष्ट केलं. गोंदिया नगर परिषदेमधील वॉर्ड क्रमांक 3, 11 आणि 16 मधील एका जागेची निवडणूक पुढे ढकलली आणि त्यामुळे उमेदवारांचा हिरमोड झाला. लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार शोभा अकनगिरे यांच्या उमेदवारीवरून आक्षेप नोंदवण्यात आला होता. अतिक्रमण केलेल्या जागेवर शोभा अकनगिरे यांनी घर बांधण्याचा आरोप करत आक्षेप घेतला होता आणि त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात. कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या 4 ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवल्यानं निवडणूक पुढे ढकलण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली. नगरसेवक पदाच्या 2 उमेदवारांनी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी अपील केल्यानं निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद नगर परिषदेची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे, तर भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगर परिषदेच्या एका जागेसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषदेची निवडणूक अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठिपलेली असताना एका उमेदवाराने उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानं निवडणूक पुढे ढकलण्यात आली. कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच निवडणूक पुढे ढकलण्यात आली. विरोधकांच्या भूमिकेमुळे कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. मालवण नगर परिषदेतील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यासह 20 नगरसेवकांनी या सुट्टीच्या दिवशी प्रचारावर भर दिला. घरोघरी जाऊन मतदारांना साथ घालत मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगर परिषदेच्या पोस्टल मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्याभरातून 733 मतदार पोस्टल मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वाशिम आणि रिसोड नगर परिषदेसाठी 20 डिसेंबरला मतदान होणारे आक्षेप न्यायालयात प्रलंबित असल्यानं रिसोड नगर परिषदेच्या 2 जागांसाठी आणि वाशिमच्या पूर्ण जागांसाठी 4 डिसेंबरच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक पार पडणार आहे. मावळ तालुक्यातील 8 जागांसाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. यामध्ये तळेगावच्या 6 आणि लोणावळ्याच्या 2 जागांचा समावेश आहे. नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार या जागांसाठी मतदान करण्यात येणार आहे. मतदान जनजागृती आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिरूरमध्ये सलून व्यावसायिकाने अनोखा उपक्रम राबवला. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सलून व्यावसायिकाने आपल्या दुकानापुढे मतदान जनजागृतीचे फलक लावले. संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप प्रचारात उतरलेत. राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेरमध्ये स्वबळावर निवडणूक लढवते. मंचर नगरपंचायत निवडणुकीतील उच्च शिक्षित उमेदवार प्राची थोरात यांना अपक्ष म्हणून रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानं त्यांनी स्वतः रिक्षा चालवत प्रचार केला. भाजपच्या नाराज गटाने प्राची यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरवलं. इंदापूर शहरात पोलिसांनी रूट मार्च काढलाय. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. पोलीस निरीक्षक विलास नाळेंच्या नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आला. परंडा नगरपालिका निवडणुकीत 21च्या 21 उमेदवार निवडून नाही आले तर गुलाल नाही लावणार असं आव्हान तानाजी सावंत यांनी दिलंय. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाकीर सौदागर यांच्या प्रचारासाठी तानाजी सावंत यांनी जाहीर सभा घेतली. तुम्ही युवा स्वाभिमान पक्षात तरी एकत्र आहात का असा सवाल उपस्थित करत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा साधला. नवऱ्याचा पक्ष भाजपाविरोधात उमेदवार उभा करतो आणि नवनीत राणा भाजपच्या प्रचाराला येतात असं म्हणत कडूंनी निशाणा साधला. वैजापुरात नगराध्यक्षपदासाठी 3 तर 25 नगरसेवक पदासाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र शिंदे सेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी त्यांच्या घरातील 3घांना तिकीट दिले. साबेर खान यांच्यासह त्यांचा मुलगा भाच्याला शिवसेनेचं तिकीट मिळालं आणि त्यामुळे सर्वत्र घराणेशाहीची चर्चा आहे.
माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी मंत्री संजय सावकारे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल चौधरी यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराची फाईल पुस्तकाचं प्रकाशन केलं. मंत्री संजय सावकारे यांनी 20 वर्षात कुठलाही विकास केलेला नसून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. बदलापूरची प्रचार सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डायलॉग बाजीनं गाजली. बदलापूर में शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है असं शिंदेने म्हटलं. काही लोक मला म्हणतात तुम्ही झोपता कधी उठता कधी. मी त्यांना सांगतो मी झोपण्यासाठी आलो नाही तर मी झोप उडवण्यासाठी आलोय असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. वाशिमच्या मंगरुळपीर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे डॉक्टर दिलीप रत्नबारखे निवडणूक लढवतात आणि या मंगरुळपीर शहरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासह इतरही समस्या मार्गी लागाव्यात याकरता मी नगराध्यक्षपदाकरता निवडणूक मैदानात उतरल्याचं त्यांनी सांगितलं. बदलापूर पश्चिमेच्या समर्थनगर रमेशवाडी भागात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी शेरसिंग यांना मारहाण करण्यात आली. भाजप उमेदवार किरण बावस्कर आणि प्रणिता कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. वेंगुर्ल्यात ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलं. 20 प्रभागात 20 नगरसेवकांच्या मशीन आणि नगराध्यक्षासाठी 10 प्रभागात प्रत्येकी 1 मशीन अशा 30 मशीन तयार करण्यात आलेल्या आहेत. मंचर नगर पंचायतीचा प्रचार शिगेला पोहोचलाय आणि या ठिकाणच्या प्रचारावर बिबट्याचं सावट पाहायला मिळतंय. निमशहरी भाग असणाऱ्या मंचरच्या वाड्या वस्त्यांवरील शेतकरी आणि रहिवासी बिबट्याच्या भीतीमुळे उमेदवारांना रात्री प्रचाराला येऊ नका म्हणून सांगतात. वेंगुर्ल्यात ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलं. 20 प्रभागात 20 नगरसेवकांच्या मशीन आणि नगराध्यक्ष पदासाठी 10 प्रभागात प्रत्येकी 1 मशीन अशा 30 मशीन तयार करण्यात आलेल्या आहेत. भाजपची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूने असल्याची टीका खासदार निलेश लंकेंनी केली आहे. ते कराड नगर परिषदेत राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. लातूरच्या औसा नगर परिषदेत सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची लक्षवेधी लढत होणार आहे. औसामध्ये 30% मुस्लिम मतदार असून हे मतदार निर्णायक ठरतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लाव रे तो व्हिडिओ ही स्टाईल वापरली. आपल्याला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात मात्र आपण धमक्यांना घाबरत नाही असं सांगत धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट भाजपला इशारा देण्याचं काम केलं. वाशिमच्या मंगरुळपीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अशोकराव परळीकर उभे आहेत. मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास मी शहरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढून नागरिकांना रस्ते वीज तसंच स्वच्छ मुबलक पाणी देण्यासाठी सरकारच्या विविध योजना शहरात आणेल असं आश्वासन त्यांनी दिलं. धाराशिवच्या आलम शहर विकास आघाडीचे उमेदवार संयोगिता गाढवे यांच्या प्रचारासाठी भूम शहरात रॅली काढण्यात आली. तानाजी सावंतांनी उमेदवारांसाठी शहरात पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभेला आतून पाठिंबा देण्यासाठी मला राम सातपुते यांनी फडणवीसांसमोर 35 कोटींची ऑफर दिली होती असा गोप्यस्फोट जयसिंग मोहिते पाटलांनी केला आहे. अकलूज नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत मोहिते पाटलांनी खुलासा केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. मावळ तालुक्यातील तळेगाव, लोणावळा, वडगाव या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पोलिसांनी खास चेक नाका उभारला आहे. संशयित वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. याबद्दलची माहिती प्रशांत बल्लाळ यांनी दिली आहे. वडगाव नगर परिषद निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची आवश्यक तयारी पूर्ण झाली असून मतदान पथकांना ईव्हीएम हाताळणीचे प्रात्यक्षिक देण्यात आले आणि यावेळी निवडणूक निरीक्षक सुनील माळी, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण निकम उपस्थित होते. लोणावळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस समर्थित नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सोनवणे यांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. जुन्या पुणे मुंबई हायवेची वाहतूक कोंडी, शहरातील मूलभूत समस्या हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदगाव खंडेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 2 उच्च शिक्षित जावांमध्ये लढत होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्राप्ती मारोटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कल्पना मारोटकर रिंगणात आहेत.